प्रथम गोष्ट आपल्याला सांगायची म्हणजे काल अतिवृष्टीचा इशारा दिला होता शासनानं। त्यानंतर आपल्या इथं फुलेनगर भागामध्ये गेले कित्येक महिने झाले या रस्त्याच्या संदर्भात इथले नागरिक झगडत होते, ग्रामस्थ झगडत होते। तो पूल, या पुलाच्या संदर्भात नोव्हेंबरमध्ये काही गोष्टी घडल्या होत्या। संबंधित कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं होतं की पावसाळ्याच्या आत त्या पुलाचं निवारण करणं गरजेचं आहे। पण आत्ताची अशी परिस्थिती अशी झाली की ऐन पावसाळ्याच्या मोक्यावर हा पर्यायी पूल बांधला गेला। हा शासनाच्या पैशातनं लोकांच्या खिशातला कर इथं बनवून अक्षरशः तो वाहून गेला नाही गेला ह्याच्यावर आम्हाला काय बोलायचं नाही। पण महत्वाची गोष्ट एवढीच आहे की जनतेचे पैसे वाहून गेलेत। आता आज करदाते कर भरतात। फुलेनगर प्रभागात सगळे नागरिक ह्या पुलाचा वापर करतात। ऐन पावसाळ्याच्या काळात हा पूल पर्यायी बांधला गेला, त्यानंतर हा पूल तोडायचा घाट बांधला गेला। आज मला ह्या गोष्टीचं उत्तर विचारायचंय की शासनाचे पैसे कधीही बांधायला आणि कधीही तोडायला आहेत का? त्याचबरोबर 15 दिवसाच्या पूर्वी आमचा प्रणित यानं संबंधित भागाला गोष्टी कळवून तो थांबवला पाडायचा पूल। आता मला या गोष्टीचं उत्तर द्या, जर तो पूल पाडला गेला असता आणि आता ही अशी दयनीय अवस्था झाली असती तर लोकांना काय हेलिकॉप्टरनं पलीकडे सोडायचं होतं का बोट बांधायची होती? पर्यायी पूल बांधला आणि तो मी बघितला। एक जागरूक नागरिक म्हणून भोर पीडब्ल्यूडीचे अधिकारी योगेश मेटेकर यांचं माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग आहे। वेळ पडल्यावर ते प्रसार माध्यमांना मी दाखवणार। मेटेकर म्हणले मला पावसाचा अंदाज आहे। मी म्हणलो माझं वय 26 आहे, इथं 60-60 वर्षाची माणसं आहेत, त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही, तुम्हाला पाण्याचा अंदाज आला कुठनं? ते म्हणले तुम्ही काळजी करू नका, पूल वाहून जात नाही। आज त्या महाशयांचे शब्द किती खरे ठरलेत ही संबंध भाग आणि संबंध पीडब्ल्यूडी प्रशासन बघतंय। ह्या पुलासाठी वरनं आलेला सगळा पैसा वाया गेलेला आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार योगेश मेटेकर आणि संबंधित पीडब्ल्यूडी प्रशासन आहे आणि ती लोक आहेत ज्यांनी याला खतपाणी घातलं। स्थानिक लोकप्रतिनिधींनी मात्र असा दावा केलाय की 3 जुलैला या रस्त्यावरची वाहतूक बंद केली होती आणि त्यानंतर हा पर्यायी पूल उभारायचं काम चालू केलं होतं। पण त्यांनी सुद्धा हा पूल उभारताना परिस्थितीचा मागील परिस्थिती लक्षात घेतात त्या पुलाला विरोध का नाही केला? नाही काय आता वैयक्तिक बोलण्यापेक्षा त्याच्या जबाबदारीचा विषय। आम्ही इथले जबाबदार नागरिक आहे। विषय असा आहे, लोकप्रतिनिधींनी काय करावं आम्ही सांगायची गरज नाहीये। दुसरी गोष्ट अशी आहे की आमचा विषय पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांशी विनाकारण गोष्टी स्वतःवर का ओढून घेत आहे? विषय असा आहे की आता जी परिस्थिती निर्माण झाली हा पूर्णपणे दोष हा पीडब्ल्यूडीचा आहे। तर ह्याचं निवारण आम्ही पीडब्ल्यूडीला विचारतोय। बाकीच्या कोणी उत्तर देणार आम्ही त्याला म्हणत नाही की गोष्ट काय आहे ती।